नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांचं देखील विशेष आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार। धन्यवाद साहेब। विद्यमान सामना आपण पाहतोय CNV स्पोर्ट्स करुंगळे यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका बाजूने विठलाई पूजे स्पोर्ट्स आलतूर हे दोन्ही मातब्बर संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। पहिला षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज निलेश बेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। भगवान आणि प्रदीप एक चॉईस प्लेयर STGPL 3 चा चॉईस प्लेयर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। मिस टायमिंग शॉट आणि इथे मात्र टिपलाय झेल संपलाय बॅटर भगवानचा खेळ। भगवान बॅक टू डग आउट। असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब हे देखील ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने उपस्थित आहेत। त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत। आपण देखील यायचं आहे, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। तसेच संदीप पाटील आणि प्रकाश खोत साहेब यांचं देखील विशेष आगमन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान मॅचच्या आतमध्ये काय घडतंय, एक तेरी तो एक मेरी प्रदीप वीर स्ट्रायकिंग एंड सचिन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय सचिन यांनी, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत सचिन आणि प्रदीपची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते। भगवानला माघारी परतवण्यास यश मात्र आलतूर संघाला नक्कीच प्राप्त झालंय। थोडस फ्रंट फुटला आलतूर संघ आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। निलेश बेले गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा उजव्या बाजूने पण राईट मध्ये विकेट सज्ज आहे। यावेळेस फटका चांगला आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार। यावेळेस इथे मात्र आत्महत्या धावबादच्या स्वरूपात सचिन मात्र माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय डगआउटच्या दिशेने। या स्पर्धेची गोड आठवण नक्कीच सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल। गुरुबाल संघ आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठाजवळ। विशाल इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच सलामीचे दोन्ही फलंदाज भगवान आणि सचिन डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले। आता मात्र प्रदीप आणि विशाल मैदानाच्या आतमध्ये। सुरेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात। सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अल्तूर संघाचा एक अष्टपैलू खेळाडू सुरेश नक्कीच शाहूवाडी तालुक्यामध्ये आपलं नाव
त्याने नक्कीच आपलं गाजवलेलं आहे. हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र हुक केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव तर अजित केली गेली आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. दोन्ही फलंदाजांना एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा आलेले तब्बल 10. चला स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल. नक्कीच 4 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. यावेळेस अचूक टप्पा, अचूक टप्प्यावर नक्कीच अचूक नियंत्रण आणि फलंदाजाला मात्र डॉट बॉलचं आमंत्रण. सॉरी, धावफलकावर धावा लागलेत 9. यावेळेस मिस टायमिंग शॉट, यष्टीरक्षक चेंडू कालेनी ते मात्र टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटर विशालचा खेळ. विशाल बॅक टू डगआउट. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज सुरेश याचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचं मादक सौंदर्य इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट. यावेळी देखील आप ट्रॅकर चेंडू फक्त दिशा दिले, एक धाव तर अर्जित केली गेले. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळालं मिडऑन क्षेत्रामध्ये. नक्की थोडंसं धावगतीला बेड्या गाठल्यात सुरेशाने या ठिकाणी. ज्या पद्धतीने सचिनची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, 2 लागोपाठ चौकार, त्यानंतर एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर मॅक्झिमम बिग. थँक्यू डीजे. आता मात्र आक्रमक रूप धारण केलंय फलंदाज प्रदीप याने. नक्कीच मागच्या स्पर्धेमध्ये प्रदीप यांची फलंदाजी नक्कीच कौतुकास्पद होती. या ठिकाणी मात्र यावेळी पुनरावृत्ती करावी लागेल. यावेळेस मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव अर्जित केली गेली. षटकारानंतर इथे मात्र कमबॅक करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सुरेश. षटक संपतंय. दुसऱ्या षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. नक्कीच पहिल्या 2 षटकात सरासरी 9च्या सरासरीने इथे मात्र धावा मिळवल्यात करंगळी संघाने. धावा फलकावर लागलेले आहेत. तिसरं षटक सर्जेराव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये पंचांच्या उजव्या बाजूने राईटामध्ये विकेट. सर्जेराव सज्ज आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय प्रदीप वीर, नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप कळंत्रे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही आहे. उर्वरित काम नक्कीच यष्टीरक्षकाने चांगलं केलंय. डॉट बॉलचा इथे मात्र काउंट केला जातोय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर धावा लागल्यात 18. 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावर धावा 18 लागलेल्या आहेत. मृत घोषित केलाय पंचांनी. डेड बॉल. नक्कीच थोडासा अडथळा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॅटची लिडिंग एज. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय की इथे मात्र काय घडतंय, काय बिघडतंय ते मात्र चौकार आलाय. चेंडू जातोय सीमारेषे पार. इथे आहे नशिबाचा चौकार.
मध्ये विकेट. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू आहे, गॅप मोठा, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सौरव आहेत तिथे, नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक नक्कीच पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 24 या आकड्यावर. 24 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. करंगळे संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच धावा येणं गरजेचं आहे, मोठे फटका येणं गरजेचं आहे आणि संघर्ष करताना इथे मात्र आपल्याला करंगळे संघ पाहायला मिळतोय. एक मोठा फटका इथे मात्र, यावेळेस देखील फटका चांगला आहे, गॅप मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, आलाय चौकार. डीजे नवीन बॉल, जुना बॉल दे, जुना बॉल. धावफलकावर धावा लागले 28. नक्कीच आक्रमक खेळ या ठिकाणी करावा लागेल. प्रदीप आणि संदीप याला एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल अल्तूर संघासमोर, कारण अल्तूर संघ देखील तितकाच मातब्बर आणि तुल्यबळ संघ आहे. नक्कीच चांगला धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करावा लागेल. पुन्हा एकदा सर्जेराव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील बॅटची लिडिंग एज नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडतंय, काय बिघडतंय, ताळमेळ नाहीये दोन्ही फलंदाजांमध्ये. इथे मात्र धावबाद होत आहेत, पण कोण हे आता आपल्याला थोड्याच वेळात निर्णय कळेल पंतांच्याकडून. इथे मात्र संदीप परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतात. संदीप बॅक टू पवेलियन. बिग बिग विकेट डाऊन. डीजे साठी महेश स्ट्रायकिंग एंडला तर सध्या पाहायला मिळतात. थोडं स्पीडअप करा मित्रांनो, नक्कीच 14 मिनिटाचा वेळ संपलेला आहे. यावेळेस देखील फटका, मिस्ड फाइंडिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. महेशचा खेळ, महेश पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान देऊया डीजेला संधी आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. लॉग ओव्हरचं षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये मिळतंय. सौरव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला 14 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. करून अल्तूर संघ नक्कीच 2 मिनिटांमध्ये आपल्याला सहा चेंडू हाताळायचे आहेत. मात्र 2 मिनिटं आपल्याकडे असतील. नक्कीच त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल. अल्तूर संघ याची दक्षता आपण घ्यायची आहे, नोंद आपण घ्यायची आहे. सौरव गोलंदाजी मार्कवर, पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म मध्ये विकेट. स्ट्रायकिंग एंडला प्रदीप. यावेळी स्क्वेअर कट केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला नाही. 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, तब्बल जाऊन पोहोचतो तब्बल 31 या आकड्यावर. 31 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स.
या ठिकाणी करंगळे संघ थोडासा अडचणी स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच यापुढील होणारा सामना नवसंदेश स्पोर्ट्स पळले विपक्ष श्री निनाई स्पोर्ट्स मान. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बिघडतंय काय. डीप बॅकवर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार. प्रदीपच्या बॅट मधून आणखी एक धमाका आलाय चौकार. ही चूक करणार नाहीयेत. इथे मात्र प्रदीपला माघारी परतवण्यास यश प्राप्त झालं. प्रदीप बॅक टू पवेलियन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. अंतर देखील गाठलंय का. इथे मात्र पुन्हा एकदा राजेश जाधव नक्कीच या ठिकाणी बेस्ट फिल्डरच्या यादीमध्ये नक्कीच त्यांनी नाव आपलं करून ठेवलंय. नक्कीच ते मात्र काय घडतंय. दत्ता ते माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला थोडं स्पीडअप करायचं आहे. चला अल्तूर संघ पुढचा चेंडू. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज नक्कीच एकदा बाजित केली गेली. धावफलक नक्कीच एकने पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तब्बल 36 या आकड्यावर 36. पुढचा चेंडू. यावेळेस देखील काय गोलंदाजी केली. नक्कीच सौरभचा खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच 2 धावा चोरल्यात. ज्या ठिकाणी 1 धाव ही देखील मिळणार नव्हती तिथे मात्र 2 धावा चोरल्या. धावफलकावर धावा लागले तब्बल 38-39 धावांचं टार्गेट सेट केलं. दरम्यान आपण जाऊया नाणेफेकीकडे. पुढचा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय नवसंदेश स्पोर्ट्स परळे विपक्ष श्री निनाई स्पोर्ट्स मान. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूने नवसंदेश स्पोर्ट्स परळे तर एका बाजूने निनाई स्पोर्ट्स मान. नक्कीच या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग एक क्लास स्पर्धा एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे. येत्या 8 आणि 9 फेब्रुवारीला नक्कीच लिलाव प्रक्रिया नक्कीच पार पडलेली आहे. सर्व संघ मालकांना सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आयोजक शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेसाठी नक्कीच एक दिमागदार सोहळा आपल्या मदतीला भेटीला येणार आहे. या ठिकाणी नवसंदेश स्पोर्ट्स परळे नाणेफेक जिंकलेले आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. नक्कीच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग नक्कीच कौतुक करावं लागेल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला शाहूवाडी STGPL 3
तर पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस लाभलेलं आहे. सन्माननीय आदरणीय आबासाहेब पाटील साहेब ससेगाव गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. च्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक STGPL साठी लागलेलं आहे. तसेच माननीय श्री अनिलजी पाटील भाई नक्कीच यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्यांचा देखील आधारस्तंभ आहेत शेववडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे. नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक. तसेच राजेंद्र रणवरे साहेब एक्स्ट्रीम स्पोर्टचे सर्वा. तसेच अनिल पाटील साहेब दुर्वा स्पोर्टचे सर्वा. विलास दादा गवळी साहेब, नितीन दादा कदम साहेब, सुहास जोरे साहेब, तसेच पवित्रा एंटरप्राइजेस यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्यांचं देखील विशेष सहकार्य या STGPL 3 साठी लाभलेलं आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना आपण पाहतोय. श्री विठलाई पूजाई स्पोर्ट्स अल्तूर विपक्ष श्री यडवी स्पोर्ट्स करुंगळे संघ यजमान विपक्ष पाहुणे. हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला 39 धावांचं टार्गेट सेट केलंय. नक्कीच या ठिकाणी चला सामना चालू करायचा आहे. विनंती असेल करुंगळे संघ आपण यजमान संघ आहात, आयोजक संघ आहात, वेळेचं भान देखील आपल्याला ठेवावं लागेल. संजोर आणि सुसज्ज क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे करुंगळे संघ. चला पंच करुंगळे संघ आपण देखील विनंती असेल 2 मिनिटांमध्ये आपण क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर आपल्याला देखील पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच त्याची दक्षता आपण घ्यायची आहे. वेळेचं नक्कीच आपणही देखील भान ठेवायचं आहे. चला पंच आपल्याकडे ते अधिकार आहेत. सामना स्पीडअप करायचा आहे. आपण त्याचा पुरेपूर उपयोग देखील करायचा आहे, वापर करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय दत्ता जर्सी क्रमांक 6. फलंदाजीसाठी सुरेश आणि सुहास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आळतूर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल दर्जेदार दिमागदार चौकार. घ्यायचे आहे. सीमारेषे बाहेर जो पडदा लावलेला आहे तीच सीमारेषा असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच आक्रमण करण्याचा मानस या ठिकाणी डगआउट मधून ठेवून आलेले आहेत सुहास आणि सुरेश. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट दत्ता. यावेळी देखील अष्टप्रकार चेंडू इथे मात्र स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू जातोय घासत पुसत सीमारेषे पार. यावेळी देखील आलाय लागोपाठ दुसरा चौकार. डीजे परळे संघ आपण आपले निर्णय सांगायचा आहे. परळे संघ यावेळेस मिस टायमिंग शॉट विशाल चेंडू कालीन इथे मात्र टिपलाय झेल संपलाय बॅटर. सुहासचा खेळ. सुहास बॅक टू डगआउट. डीजे
मात्र प्रयत्न फसलाय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू, थोडी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. अवांतर धावसंख्येने नक्की धावफलक पुढे सरकेल, धावून पोहोचेल तब्बल 9 या आकड्यावर. नक्कीच दोन मोठे फटके सुहासच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र पुनरागमन करताना आपल्याला दत्ता पाहायला मिळतो. विकेट आली आणि आता मात्र अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत अल्तूर संघाकडून. पुढचा चेंडू नक्कीच वाईट दाद इथे मात्र मागितले होते, मात्र दाद फेटाळली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपल्याला हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. दत्ता ज्या षटकामध्ये नक्कीच धावा येतात, इथे मात्र कौतुकास्पद कामगिरी दत्तांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे मात्र धावगतीला रोखलंय दत्ता याने. यावेळेस चेंडूला सन्मान गॅप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं की चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूचा नक्कीच या ठिकाणी सन्मान केलाय अमोल याने. धावफलकावर धावा 1 ने पुढे सरकेल, धावून पोहोचेल तब्बल 10 या आकड्यावर. 39 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. नक्कीच करंगळे संघाने थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळला. गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषे पार. सुरेशच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. करुंगे संघ जवळ 7 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 9 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात संदीप कळंत्रे. नक्कीच पंचांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट. अमोल आणि सुरेश यावेळेस ऑन साइडला खेळून काढला. यावेळेस देखील गॅप आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिथे. नक्कीच 3 धावा या ठिकाणी नक्कीच अर्जित केल्या गेला. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. या 3 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावर. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चला स्पीडअप घ्या. पंच आपल्याला देखील विनंती असेल. पुढचा चेंडू संदीप कळंत्रे गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हाफ ट्रॅकर चांगला फटका. इथे मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर. सुरेशचा खेळ. सुरेश बॅक टू पवेलियन. श्री रत्नागिरी स्पोर्ट्स ब्रुंबाळ संघाला देखील सन्मानित केलं जात आहे. या स्पर्धेची गोड आठवण अमूल भेट या ठिकाणी देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं ब्रुंबाळ संघाला. नक्कीच चांगला खेळ ब्रुंबाळ संघाच्या माध्यमातून राहिला. आपल्या देखील पुढील वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्यायचा आहे. फलंदाज नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सागर पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र यावेळेस देखील काय घडतंय काय बिघडतंय. झेल सुटलाय.
इथे मात्र जीवदान आपल्याला पाहायला मिळतंय सागर याला. नक्कीच चान्स होता, संधी होती आणि इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. नक्कीच पुन्हा एकदा सांगेल, वारंवार गोलंदाज संधी निर्माण करून देण्याचं काम करतायत, चोख पार पाडतायत. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुका होऊन इथे मात्र त्याचा परिणाम सामन्यावर नक्कीच होईल करंगळे संघासाठी. यावेळेस देखील काय करताय, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. वन बाउन्स गॅदर केला, फेकी करतील दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. 1 शॉट असेल नक्कीच. 19 धावा धावफलकावर लागलेल्या, अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या. पुढचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळून काढला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 धावा अर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो डबल 21 या आकड्यावर. अजूनही 18 धाव्यांची गरज आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस नक्कीच सन्मान दिला, चेंडूला दिशा दिली. डीप मध्ये थोडस बंबल पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्यात. चांगला रनिंग विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 23 या आकड्यावर. आणि 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागले 23. अजूनही 16 धावींची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 12. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच 11 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. 5 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. विनंती असेल करंगळे संघ, आपण नोंद घ्यायची आहे, थोडं स्पीडअप करा. चला स्पीडअप करायचं आहे. प्रदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. नक्कीच 12 चेंडू आणि 16 धावींची गरज अल्तूर संघाला. अप ट्रॅकर चेंडू करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. बॅटची स्विंग आधी झाली आणि इथे मात्र बायच्या स्वरूपात एकदा अर्जित केली गेले. धावफलक जाऊन पोहोचतो डबल 24 या आकड्यावर. 11 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रदीप. यावेळेस बॅटने ऑन साइडला खेळून काढला, गॅप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच संघासाठी आपल्या 2 धावा नक्कीच वाचवल्यात. दरम्यान 2 धावा देखील अर्जित केल्या गेल्यात अल्तूर संघाकडून. दोन्ही फलंदाजांकडून 2 धावाच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 26 या आकड्यावर. हळूहळू धावगत पुढे सरकते. नक्कीच विजयाच्या या ठिकाणी शेवटी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी सन्माननीय आदरणीय राजेंद्र बरिष्ठे साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने विशेष कौतुक आणि सहर्ष स्वागत. यावेळेस फटका चांगला आहे. व्यासपीठाला मानवंदनासाठी चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार आला. एक नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी संघाचा एक दर्जेदार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अर्जुन वरिष्ठे यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने, व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. त्याला स्पीडअप घ्यायचं आहे. विनंती असेल 4 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 30 या आकड्यावर. थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते प्रदीप वीर.
30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 30 9 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा सांगेल नक्कीच प्रखर ऊन आहे. सर्व खेळाडूंनी स्वतःची काळजी घ्यायची आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विद्यमान सामना करुंगले विपक्ष आलतूर. 9 धाव्यांची गरज. विशाल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात की 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धाव 9 चेंडू आणि 9 धावा. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट अंपूल केला. चेंडू जातो सीमारेषे पार. 1 बाउन्स चौकार. डीजे ते मात्र स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये खेळाडू आहे तिथे मात्र गॅदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केला. सुंदर आणि बिटवीन द विकेट. आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल तब्बल 36 या आकड्यावर. आता मात्र 3 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 3 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दिली चेंडूला. इथे मात्र काय घडतंय. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा काय घडतंय. नक्कीच करोंगळे संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सचिन लोहार देखील दुखापत आपल्याला पाहायला मिळतात. आणि 3 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकेल आणि सामना फिनिश होतोय. नक्कीच या ठिकाणी सामना जिंकलाय तो अल्तूर संघाने. हार्ड लक बॅड लक करोंगळे संघ. नक्कीच चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. चला या पुढील होणार मॅच परळे संघ. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. परळे